नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. लोकांची मानसिकता मोदींसोबत जायची. नागपूर दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो. प्रणिती शिंदेंची मुस्लिम बांधवांना भावनिक साथ. आणि लोकशाही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया. आता बातम्या सविस्तर. एक प्रकारची शांती व वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला. सगळ्या कार्यकर्त्यांशी मोकळ्या चर्चा व गप्पा मारण्यासाठी निवांत वेळ मिळाला. हा दौरा अतिशय चांगला झाला. लोकांची मानसिकता मोदींसोबत जायची आहे आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवायची आहे. मागच्या निवडणुकीत आलेल्या जागांपेक्षा यावेळी कमी येणार नाही असे मत फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यावेळी स्पष्ट केले. छान वाटलं आणि मला असं वाटतं की एक प्रकारची शांती अनुभवायला मिळाली. सगळ्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करायला गप्पा मारायला देखील एक निवांत वेळ मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच दौरा अतिशय चांगला झाला. बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो, सर्व काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची. लोकांनी ठरवलं मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार. ते निश्चितपणे पक्षाच्या संघटनेने अतिशय उत्तम काम केलं आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळी प्रदेशातली आणि जिल्ह्यातली टीम ही लोकांपर्यंत पोहोचते आहे, घरोघरी जाते आहे आणि निश्चित त्याचा एक परिणाम तर आहेच. पण सगळ्यात मोठा परिणाम हा माननीय मोदीजींबद्दल लोकांची जी आस्था आहे त्याचा परिणाम. पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे. कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली. असं आहे की कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय. सोलापूर शहरातील 200 मुस्लिम बांधव अजमेर दर्गासाठी रवाना होत आहेत. काँग्रेसचे नेते मुजीब शेख यांनी स्वखर्चातून 200 भाविकांसाठी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्गाला जाण्याची व्यवस्था केली आहे. या निमित्ताने मुजीब शेख यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाविकांना रवाना करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. सर्व भाविकांना उद्देशून बोलताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी शुभेच्छा दिल्या. अजमेर जाकर ख्वाजा गरीब नवाज इनके सामने मेरे लिए दुआ करो और पार्टी के लिए दुआ करो अशी भावनिक साथ घातली. अजमेर जा रहे हैं, इंशाल्लाह थोड़े दिनों में वो भी उनको मैं तहे दिल से शुभकामनाएं देती हूँ. और अजमेर शरीफ बहुत ही अच्छी जगह, मैं काफ़ी बार जा चुकी हूँ वहाँ पे गरीब नवाज के दरवाजे पे, और जो भी वहाँ पे दुआ मांगी जाती है वो कबूल होती है. तो मैं यही आपको शुभकामनाएं देती हूँ कि आपका सफ़र अच्छा हो और आपकी दुआएं अजमेर शरीफ गरीब नवाज के दरवाजे पे आपकी दुआएं कबूल हों. और आज नूरानी मस्जिद की जो ट्रस्टी है उनके भी हमारी तरफ से इस्तकबाल हो गया. मैं उनको भी दिल से मुबारकबाद देना चाहती हूँ. और कांग्रेस पार्टी के जानिब से, नजीब भाई के जानिब से आज ये प्रोग्राम यहाँ पे हम लिए हैं. आज हम कोई वोट मांगने नहीं आए हैं, लेकिन ज़रूर ये साल हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट साल है, बहुत महत्वपूर्ण साल है, क्योंकि 2 से 3 इलेक्शन इस बार हमारे देश में हो रहे हैं. लोकसभा है, विधानसभा है, महापालिका भी होंगे. तो हम सबको याद रखना है कि कांग्रेस के सिवाय अभी कुछ रहा नहीं जो हमें महफूज रखेगा, हमें सुरक्षा देगा, और जो एक ही पार्टी है जो बीजेपी और मोदी को हरा सकती है. आपने देखा होगा कि आज लोकसभा और राज्यसभा में भी मोदी जी ने कांग्रेस के बारे में इतना कुछ गलत छलकार कहा है. अगर इतना कॉन्फिडेंस है तो इतना बुरा क्यों कह रहे हैं हमको.
मतलब उनके पैरों की ज़मीन खिसक रही है, लेकिन ये हम सिर्फ बोलने से नहीं, करना भी उतना ही ज़रूरी है। तो मैं आपसे अजमेर शरीफ आप जा रहे हैं, मैं आपसे वादा चाहती हूँ आप जाने के पहले हम सबको तय करके, और ये मैं मेरे लिए नहीं मांग रही हूँ, ये मैं आपके लिए मांग रही हूँ, ये मैं हर अल्पसंख्यक दलित गरीब के लिए मांग रही हूँ कि ये हमारा फ़ायदा है, आप सबका फ़ायदा है कि कांग्रेस वापस इस देश में सत्ता करे ताकि हम सबको ताकत मिले। तो इधर उधर मत देखें, जी जान से जैसे कर्नाटक और तेलंगाना में कांग्रेस आई, उसी तरह से इधर भी महाराष्ट्र और पूरे देश में कांग्रेस लाना हमारे लिए बहुत ज़रूरी है। आप मेरे दो ख्याल करेंगे, इतनी इंतजा करती हूँ, और आप सबको और एक बार मुबारकबादी देके आपकी इजाज़त देती हूँ। गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर फिरत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला युवकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे। कोल्हापूरच्या शिवसेनेला नवचैतन्य निर्माण होईल। कोल्हापूर हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, अशी प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली आहे। सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्याचा गेले 3 ते 4 दिवस आमचा युवासेना शिवसेना असा दौरा सुरू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या संपूर्ण दौऱ्यात पाहायला मिळतोय। गेले 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात फिरत असताना काल ग्रामीण भाग, आज शहरी भाग, अनेक नवीन युवक हे युवासेनेमध्ये जोडले जात आहेत। अनेक कॉलेजवर आम्ही युवासेनेचं कॉलेज कक्षाची स्थापना केलेली आहे। अनेक युवासेनेच्या नवीन शाखांचं उद्घाटन केलेलं आहे। आज कोल्हापूर शहरामध्ये माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब हे देखील आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरच्या शिवसेनेमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होण्याचं काम 100% होईल आणि कोल्हापूर हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोल्हापूरकर नागरिक हे 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मागे भक्कमपणे उभे राहतील अशी मला गॅरंटी आहे। काल आम्ही अगदी गडिंग्लज असेल किंवा हातकणंगले असेल, शिरोळ असेल, त्यानंतर तुमचा कागल असेल, अशा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 गावांची आम्ही भेटी घेतल्या। तिकडच्या नागरिकांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये एक प्रचंड नाराजगी या संपूर्ण सरकारच्या संदर्भात आहे। परवा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात सुद्धा जो निर्णय आलेला आहे, जो आमच्या पक्षाबरोबर झालं तेच त्यांच्यासोबत देखील करण्यात आलेलं आहे। या सगळ्याच्या बद्दल एक प्रचंड तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे आणि 2024च्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरकर जनता 100% त्यांची नाराजगी मतपेटीतून दाखवून दिली। आता बघा, नवीन चेहऱ्यांना संधी प्रत्येक वेळीच पक्ष देत आलेला आहे आणि त्यामुळे शिवसेना ही मला वाटतं नेते निर्माण करण्याची एक फॅक्टरी आहे। गेले अनेक दशकांपासून अगदी कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य नेत्यांपर्यंत पोहोचवण्याची जी काय एक प्रोसेस आहे ती शिवसेनेमध्ये अखंड सुरूच राहते। यावेळी लोकसभेला देखील मला खात्री आहे उद्धव ठाकरे साहेब हे अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देतील। ते केवळ युवकच असतील असं नाही, पण अनेक नवीन चेहरे असतील आणि त्या नवीन चेहऱ्यांच्या मागे उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, त्यामुळे ते निवडून देखील येतील। तरुण म्हणून तरुणच नाही, मला वाटतं या देशाचा नागरिक म्हणून आता लोकशाही ही किती मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये धोक्यात आलेली आहे हे मला वाटतं आपण सारे पाहतोय। म्हणजे आमच्या संदर्भात आमचं नाव आणि चिन्ह जेव्हा काढून घेण्यात आलं त्यावेळेला आम्हाला सांगितलं की 2004 पासून आमची घटनाच सबमिट झालेली नाही वगैरे वगैरे, जी काय आलतू फालतू कारणं दिली। त्यानंतर आम्ही जनता न्यायालय घेतलं, सगळी जे काही खरे मुद्दे होते ते आम्ही जनतेसमोर मांडले आणि आता तर खुद्द शरद पवार साहेब हयात असताना त्यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष त्यांचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं जातं। मला वाटतं ही अगदी उघडपणे लोकशाहीची हत्या सुरू आहे। पण असं जरी असलं तरी जनता ही प्रचंडपणे सुजाण आहे। तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे प्रत्येक बातमी ही लगेच आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचते। आम्हाला सुद्धा जेव्हा मशाल चिन्ह मिळालं होतं तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे आणि सोशल मीडियाच्या साथीमुळे अवघ्या 5 मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह हे पोचलं होतं। तसंच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे जे काही त्यांनी नाव घेतले आणि जे काही त्यांना चिन्ह मिळेल हे देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचेल। महाविकास आघाडी ही भक्कम आहे आणि जनता ही ठामपणे उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या मागे उभी आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 11 दिवसांपासून नंदू लवंगे हे आमरण उपोषण करत आहे।
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे। आज सकाळी धनगर समाजाचा एक व्यक्ती BSNL टॉवरवर चढला असून शोले स्टाईलने आंदोलन करीत आहे। सिंधू नरोटे असे या टॉवरवर चढणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे। आमचे नेते नंदूभाऊ लवंगे गेली 11 दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। धनगर समाजाची ST प्रवर्गाचे जे प्रमाणपत्र वाटावे या मागणीसाठी ते गेले 11 दिवस उपोषणाला बसलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज आमचे मित्र आमचे समाज बांधव सिद्धूभाऊ नरोटे हे आज टावरवर चढलेले आहेत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही, शासन आम्हाला आमची मागणी पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आमचे मित्र खाली उतरणार नाही असं त्यांनी धडवून सांगितलेलं आहे। त्यामुळे आमचा सरकारला इशारा आहे की आमची ताबडतोब दखल घेऊन आमची मागणी ताबडतोब पूर्ण करावी, अन्यथा या स्वरूपाचे उग्र स्वरूपाचे आंदोलन याच्यापेक्षाही भयंकर करू। आणि कारण आज समाज बांधव आज एकदम भडकलेला आहे। समाज बांधवाच्या दुःखामध्ये झाले युवा वर्गामध्ये फार प्रचंड राग आहे। 11 दिवस झाले आमचा माणूस उपाशी आहे। आज त्याची BP कमी जास्त उरायली। जर त्याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर आम्ही या शासनाला धडा शिकवायला राहणार नाही। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र TV 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक दौरा सुरू आहे। आज नाशिक जिल्ह्यात आहे, देवीचे देखील दर्शन घेणार आहे। बालेकिल्ला कुणाचा नसतो, नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा, त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं, त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे। आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही ठरलं होतं, त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही। काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून। काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे। कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते। त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, कारण 15 तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना 10 तारखेपासून सुरू करावी लागणार। ती अंदाजा दिसत नाही म्हणून 10 तारखेला पुकारलं आहे। आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे, यासाठी आमरण उपोषण। किती दिवस सहन करणार दादा? तुम्हाला जर प्रत्येक वेळेस 2-4 बाऱ्या हाणल्यावर तुम्ही तर किती बाऱ्या सहन करणार? तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे, नाविलाज आहे तुमचा। नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार, तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे। 3दा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी, 3दा। आम्हाला बी काही मर्यादा आहेत, तुमचे लेकरं तसे आमचे पण आहेत। तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार, मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं, राणेसाहेब समितीस टायमाला केलं, आम्हाला OBCच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं। आता ही 4थी वेळ आहे, आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं। तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला? मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, परंतु तुमची इतकी खालची नियत आमची नाही। आता आमचा नाविलाज, मग आम्हाला देशातलं 27% आरक्षण घातल्याशिवाय पर्याय नाही। काय करावं? जर समोरचा गपच बसायला तयार नसेल, बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं? उत्तरच नाही आहे ना दुसरं। पाय पडून दमलो, विनंत्या करून दमलो, मग आता दुसरा पर्याय काय? मध्यस्थी टाकलेत, सोयरीक जुळली, मोडून टाकली त्यांनी। मग आता किती दिवस
आम्हीच बिगर लग्नाचं राहायचं. तू राहा एखाद दिवस बिगर लग्नाचं, मग कळन तुला. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेना भी तयार और सेनापती भी अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस आहे व या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण ठाण्यात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. याच अनुषंगाने आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चामध्ये धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या आधी धनगर समाजाकडून निदर्शने करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा निघणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज आपल्या एसटीचा आरक्षणाची मागणी करत गेलेला आहे, परंतु या सरकारने आमचा विश्वासघात केलेला आहे. मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, फडणवीस उपमुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, यांनी आमच्या धनगर समाज बांधवाचा विश्वासघात केलेला आहे. कारण धनगर समाजाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून भिजत घोंगडा आहे आणि धनगर समाज बांधवाच्या वतीने अनेकदा तीव्र आंदोलन केले गेले आहेत. आणि म्हणून आज धनगर समाज बांधवाच्या वतीने आज पिवळं वादळ जे निर्माण होणार आहे, हे पिवळं वादळ नक्कीच मुंबईच्या दिशेने या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही सगळेजण आंदोलन करणार आहोत. आणि याचे जबाबदार जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर निश्चितपणे यापेक्षाही तीव्र आंदोलन त्यांच्या घरासमोर आम्ही धनगर समाज बांधवाच्या वतीने करणार आहोत. यांनी आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडावा, निकाली काढावा आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी. नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर करू. आणि हे पिवळं वादळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आपल्या माध्यमातून इशारा देतो. तीव्रतेने त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे. आज सगळे धनगर समाज बांधव जमले आहेत. त्या ठिकाणी आम्ही सगळेजण विचार करून आम्ही एक तारीख ठरवू आणि त्या ठिकाणी या सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून इशारा देतोय की आमचा धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ करा, नाही तर तुमच्या घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं काही म्हणता येणार नाही. सगळे आपण एकत्रित आहोत. गाव पातळीवर सगळेजण गोविंदांनी नाचतात. त्याच्यामुळं ओबीसी आणि दुसरा काही वाद असं काही दिसून येत नाहीये. परंतु जे मागासलेला घटक आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी भांडताना दिसतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील BAUP योजनेअंतर्गत प्रकल्प बाधितांना सदनिका वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी KDMC आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, उपायुक्त वंदना गुळवे, KDMC अधिकारी संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत BAUP योजनेअंतर्गत सदनिका वितरित करण्यात आल्या. यावेळी 461 लाभार्थ्यांना सदनिका वाटप करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली आहे. आपण BSU मधील जे इमारती आहेत त्याच्यामध्ये जे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहे त्यांना सदनिका वाटपाचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे. यामध्ये जवळपास 461 हे लाभार्थी आज रोजी पात्र होऊन त्यांना सदनिका वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. उपायुक्त मालमत्ता तसेच अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली यांनी दोघांच्या अध्यक्षतेखाली आज ही प्रक्रिया आपण पार पाडतोय. 2 महिन्याचा एकदम कर्तव्यदक्षपणे नियोजन करून आज ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि सर्व नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस.
कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।